नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायी आणि महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. चालू उन्हाळी हंगामात डाळिंबाच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडले असून व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन 200 रुपये प्रति किलो दराने डाळिंब खरेदी सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, आपलेही जर डाळिंब तोडण्यासाठी असेल तर खूप चांगल्या प्रकारचा भाव आहे आणि हस्तभारात धरलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी सुवर्ण संधी ठरत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहे की डाळिंबाला इतका विक्रमी भाव मिळण्याची मुख्य कारणे आणि कोणत्या दर्जाच्या मालाला सर्वाधिक मागणी आहे. व्यापारी बागेत येऊन खरेदी करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतात, येणाऱ्या काळात बाजारभाव अजून कसा राहणार आहे, या संदर्भातली सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. आणि या बागेसाठी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. उन्हाळा कडक आहे, पण डाळिंबाचे दर त्याहूनही कडक आहेत. आज अनेक बागांमध्ये व्यापारी थेट 200 रुपये प्रति किलो दराने खरेदी करत आहेत. पण हा नेमका दर मिळतोय कोणाला आणि कशामुळे, आज आपण यावर बोलणार आहोत. आणि सोबत अभिजित जोंधळे साहेब यांचे तेजीच्या काळातील मोलाचे मार्गदर्शनही जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, सध्याची तेजी पाहता अनेक शेतकरी घाईघाईने माल काढत आहे, पण अभिजित जोंधळे साहेबांनी नेमकी एक गोष्ट सांगतात, ती म्हणजे घाई नको तर दर्जा हवा. बाजारात 200 रुपयाचा भाव मिळवण्यासाठी तुमच्या फळांचा आकार किमान 200 ते 250 लागतो आणि नैसर्गिक गडद लाल रंग आणि चकाकी अत्यंत गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी हस्तभार धरला आहे आणि ज्या उन्हाळ्यात बागेचे नियोजन चोख केले आहे त्यांना आज हा सोन्याचा भाव मिळणार आहे. तर जाणून घेऊ आपण जोंधळे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार या कडक उन्हाळ्यात कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे तेच आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी डाळिंब शेतीमध्ये हजारो शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे. आणि डाळिंब तज्ज्ञ अभिजित जोंधळे साहेब आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की उन्हाळी हंगामात 200 रुपये किलोचा भाव मिळण्यासाठी बागेचे नियोजन कसे असावे, अशा खूप छान सुंदर पद्धतीचं साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. नमस्कार, मी अभिजित जोंधळे, फर्टिन ॲग्रो बायोटेक स्पेन तसेच प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. आपण सोनू चासकर यांच्या प्लॉटमध्ये ट्रीटमेंट चालू केली ती फर्टिन ॲग्रोची. तर आता जाणून घेऊया त्यांना कशी ट्रीटमेंट वाटली. आणि हा प्लॉट माझ्या मते हार्वेस्ट झालेला आहे आणि अजून बराचसा म्हणजे 50% हार्वेस्टिंग झालेली आहे प्लॉटची आणि 50% माल अजून बाकी आहे. कारण मागील वर्षी थोडस पावसाचं कंटिन्युअस दर महिन्याला पाऊस पडत असल्यामुळं सेटिंगला थोडासा प्रॉब्लेम आलता, पुढे मागे चालते. नमस्कार सर, तर आपल्याला काय काय अडचणी आलत्या आणि आपण कशी मात केली बा त्याच्यावर? सेटिंग मध्ये ना कोणची सेटिंग नव्हती, तरी आपली सेटिंग होती. 500 झाड आता पहिल्या हाताला 150 कॅरेट काढून दिलेले साहेब. बरोबर, अजून किती माल असेल तरी? अजून अर्धा कॅरेट शिल्लक. अर्धा कॅरेट तरी शिल्लक आहे. म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी बांधवांनो. एवढं निसर्गाचा कोप होता की दर महिन्याला पाऊस पडत होता. सेटिंगच्या काळात पाऊस पडत असल्यामुळे काय होत होतं की फुलधारणा होत नव्हती, कळी गळून जायची. अनंत अडचणींना शेतकरी तोंड देत होता. पण अन्नद्रव्याचं जर व्यवस्थापन जर प्रॉपर जर ठेवलं तर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. ती आज आपण ह्या प्लॉट मध्ये बघू शकतो. तर साहेब, साईज किती ग्रॅम पर्यंत गेली तरी? 400, 500, 700 ग्रॅम पर्यंत हायस्ट होती बॉल. पण ऍव्हरेज 400-500 ग्रॅम आपल्या प्लॉटची साईज होती. आता मागं पण जवळपास अर्धा कॅरेट सारखा माल झाडावर शिल्लक आहे, त्याची पण साईज आपल्याला चांगली करता येईल. धन्यवाद सर. बरं, साईज साठी तुम्ही कोणतं म्हणजे खत कोणतं वापरले आणि कलर चकाकीसाठी? ब्लॅकबोर्ड अख्खा आम्ही फर्टिनचं वापरलेलं पहिल्यापासून, बाग धरल्यापासून आहे ना सगळं फर्टिनचं. ब्लॅकपॉट एक असं प्रोडक्ट आहे सर की जे शायनिंग, ग्लेझिंग किंवा चकाकी म्हणतं कोणी, कलर, साईज, वजन या सगळ्यांवर काम करतं. तर फर्टिन ॲग्रोची यांनी जवळपास फुलकळीच्या अवस्थेमध्ये अमिन कॉझे, कॅलिफॉस 1240 अशा ग्रेड वापरल्या होत्या. त्याच्यानंतर कॅल्शियम टॉप केले तो आपला फर्टिन ॲग्रोचा तो वापरला होता. त्याच्यानंतर साईज साठी 12-5-40 ब्लॅकपॉट हे असे मॉलिक्युल वापरले होते. हे मॉलिक्युल वापरल्यानंतर आज जी क्वालिटी दिसतीये, जी शायनिंग, ग्लेझिंग किंवा मालाचं वजन किंवा साईज, हे सगळं आज त्याची स्कीम आहे. पण आता बऱ्याचशा शेतकऱ्याचं असं झालेलं आहे की त्यांची त्या हस्तभारामध्ये सेटिंग नाही झाली, त्याचं काय कारण असू शकते? सर, महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला. प्रत्येक झाडाला काय पाहिजे
डाळिंबाच्या झाडाला काय पाहिजे हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे. आजकाल काय झालंय, फक्त मला 1000 झाडं लावायचे, मला 500 झाडं लावायचे, मला 2000 लावायचे, मला 5000 लावायचे आणि कोणीतरी डॉक्टर ठेवायचं आहे आणि चाललंय काम. काही ज्ञान नाही. आपण घरी एखादी गाडी घेतली ना, गाडी घ्यायची जरी असली 4 व्हीलर, तर आपण 4 महिने विचार करतो कोणती घ्यायची. आज डाळिंबात तसं नाही राहिलं, लावून द्यायचं आणि दुसऱ्याच्या भरोश्यावर सोडून द्यायचं. सगळ्यात पहिलं शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी झाडाची पूर्ण फिजिओलॉजी समजून घेतली पाहिजे. फिजिओलॉजी म्हणजे काय, झाडाला काय पाहिजे, मग झाडाला फुलकळी कधी निघते, कशी निघते, त्याची सेटिंग कशी होती, या बारीक सारीक गोष्टींचा 50% तरी अभ्यास आपल्या शेतकऱ्याचा पाहिजे. आणि शेतकऱ्याचा तो अभ्यास नसतो, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा खर्च जास्त होतो. वेगळं काही नसतं सर. जेव्हा फुलकळीसाठी फॉस्फरस हा घटक महत्वाचा असतो झाडामध्ये, आणि ज्यावेळेस पाऊस पडत असतो त्यावेळेस नत्राचं प्रमाण तुमच्या झाडामध्ये वाढलेलं असतं. तर सोपं आहे, फक्त पाऊस जास्त पडत असल्यामुळे काय होतं, नत्राचं प्रमाण वाढतं. नत्राचं प्रमाण वाढलं का कळी निघत नाही, झाड वॉटर शूट आगारी किंवा फुटवे याच्याकडे डायव्हर्ट होतं. मग कळी काढण्यासाठी तुमचा फॉस्फरस फार महत्वाचा असतो. मग त्यावेळेस झाडातलं नत्र कमी करून फॉस्फरस कसं झाडामध्ये गेलं पाहिजे याच्यावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे. पण शेतकरी असं न करता पीजीआर वगैरे या गोष्टींचा वापर करतात. झाडाची इम्युनिटी कमी होऊन जाते, झाडाची रोगप्रतिकारक क्षमता कमी होती, झाड अनंत रोगांना बळी पण पडतं आणि झाड चांगलं फुल देत नाही. तर आम्ही काय वेगळं काही करत नाही. आम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन ही महत्वाची लाईन आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन याचंच नियोजन प्रॉपर ठेवतो. कोणत्याही पिकामध्ये जर तुम्ही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर प्रॉपर ठेवलं तर तुम्हाला त्या पिकामध्ये कोणतीही अडचण पाहायला मिळत नाही. तर पहा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा सल्ला आणि चांगलं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. तर याचा नक्कीच आपल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल. आणि खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप छान सुंदर माहिती दिल्याबद्दल. आमच्या सर्व शेतकरी बांधवांकडून तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही खूप चांगल्या प्रकारची मुलाखत दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभारी. धन्यवाद सर. धन्यवाद. तर पहा मित्रांनो, डाळिंब तज्ज्ञ डॉक्टर जोंधळे साहेब यांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप मोलाचं असं मार्गदर्शन आणि खूप चांगल्या प्रकारची मुलाखत आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर मित्रांनो, जर कुणाला आपल्या डाळिंब बागेसाठी डॉक्टर जोंधळे साहेबांचं मार्गदर्शन हवं असेल, कोणाला जर आपल्या बागेवरती त्यांची ट्रीटमेंट हवी असेल, तर मित्रांनो आपण नक्कीच डॉक्टर जोंधळे साहेब यांना संपर्क करू शकता. तर मित्रांनो, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9172 93 56 25. या नंबरवरती आपण डॉक्टर साहेबांना कॉन्टॅक्ट करून आपल्या बागेवरती कशा पद्धतीने नियोजन करावे या संदर्भातली सर्व माहिती आपण डॉक्टर साहेबांना फोनवरती कॉल करून किंवा प्रत्यक्षात त्यांना आपल्या बागेवरती व्हिजिट देण्यासाठी बोलून आपण योग्य ते मार्गदर्शन मिळवू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि डॉक्टर साहेबांनी सुद्धा खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपणाला कशी वाटली नक्की एक कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि हा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या नक्कीच मित्रमंडळींना, आपल्या डाळिंब शेतकरी बागायतदारांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन मिळेल. तर असो मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती असतात. तर ते नक्कीच तुम्ही सबस्क्राईब केल्याच्या नंतर पाहायला मिळतील. तर खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय भारत.